हा विषय विशेष करून ऑल सेंट्स डे आणि ऑल सोल्स डे ह्याला धरून आहे की माणसाने एक अर्थपूर्ण जीवन जगावं. कारण आपल्या प्रत्येकाला जायचं आहे. देवाने पाठवलेला आहे सर्व गुण घेऊन, ते गुण वापरून आपल्या जीवनामध्ये, इतरांच्या जीवनामध्ये शांती निर्माण करायची आहे, आनंद निर्माण करायचा आहे. आणि संत पॉलने ते केलं. म्हणून संत पॉल रोमकरास पत्रामध्ये आपल्याला सर्वांना लिहित आहे की तुम्ही ख्रिस्ताद्वारे देवामध्ये आनंद करा. आणि तो पुन्हा नंतर सांगतो, मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे की ख्रिस्ताद्वारे तुम्ही देवामध्ये आनंद करा. आणि 3 अट त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तो लिहितो की फर्स्ट यू नीड टू बी हंबल. इफ यू वॉन्ट टू बी हॅपी, बी हंबल. कारण गर्व असला की आपल्या इच्छा कधीच पुढे होत नाही. नम्र असतो की आपोआप आनंद येतो. उदाहरण, समजा माझ्याकडे बाईक आहे आणि मी असा विचार जर केला की तो जो व्यक्ती आहे तो रोज सायकलवर जातो. काही व्यक्ती आहेत त्यांच्याकडे सायकल पण नाही, पायी जातात बिचारे. आणि काहींकडे चालायला पायच नाही, अपंग आहे. मग मी आनंदी होतो की मी त्यांच्यापेक्षा किती भाग्यवान आहे. परंतु मी जर लक्ष दिलं, माझ्याकडे बाईकच आहे, त्याच्याकडे कार आहे, त्याच्याकडे 2 बंगले, नोकर चाकर, तो अब्जावधी आहे, कोट्यावधी आहे. आणि मग त्याच्याबरोबर तुलना करून मी बोला काय दुःखी होतो, निराश होतो. आणि म्हणून सर्वात पहिलं संत पॉल सांगत आहे, बी हंबल. इफ यू आर हंबल, यू विल हॅव दॅट जॉय ऑफ लाईफ. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली की भिकारी हे चर्चच्या बाहेर भिक्षा मागत होते. आणि त्यातला एक मायकल नावाचा भिकारी, तो त्या रमेशला सांगतो, अरे रमेश, तू किती श्रीमंत आहेस. आणि रमेश त्याला सांगतो, तू पण भिकारी, मी पण भिकारी, आपण दोघे इथे भिक्षा मागत आहोत, मग तू मला कसं काय श्रीमंत बोलतो. आणि मायकल त्याला सांगतो, तुझ्याकडे जे 2 डोळे आहेत ते जर मला असते तर मला या जगातलं दुसरं काहीच नको. म्हणजे काय, तो अंधळा होता. त्याला त्या 2 डोळ्याची किंमत कळली. आपल्याला देवाने 2 डोळे दिले आहेत, सर्व काही दिले, आपण चालू शकतो, ऐकू शकतो, बोलू शकतो, आणि आपण तक्रार करत राहतो. तर जेव्हा नम्रता आपल्या जीवनात येते, आपोआप आपल्या जीवनामध्ये आनंद येतो. दुसरं, देवावर श्रद्धा आणि प्रयत्न. आपल्याला ती मन माहिती आहे, जेथे प्रेम, दया, शांती, तेथे देवाची वस्ती. प्रेम आहे, दया आहे, शांती आहे, देव आहे. तसं ते म्हणतात की प्रयत्न, मेहनत, देवावर श्रद्धा, तेथे यशाची वस्ती, आनंद. तर जर तुम्ही मेहनत केली, देवावर श्रद्धा केली आणि प्रयत्न केले, तर नक्कीच यश तुमचं आहे. आणि यश मिळालं की आनंद होतो की नाही. परीक्षा दिलेली आहे, चांगले गुण मिळाले, आनंद होतो की नाही. सर्टिफिकेट मिळालेलं आहे, मी BSc केलेलं आहे, BEd केलेलं आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, आणि मला नोकरी मिळते, आनंद होतो की नाही. ते केव्हा होईल, जेव्हा मी प्रयत्न करतोय, देवावर माझी श्रद्धा आहे, मी मेहनत घेतोय, तेव्हा मला आनंद होतो. 30 ऑक्टोबरला एक बँडाची मुलगी, तिने जगभर नाव केलं आणि तिने येशू ख्रिस्ताच्या नावाने विटनेस दिला. इथं आपण बरेचसे विटनेस देतो ना,
30 ऑक्टोबरला जेमेमा रॉड्रिग्स डॅन्ड्रची मुलगी आहे, ऑस्ट्रेलिया बरोबर सेमीफायनल आहे. आणि ऑस्ट्रेलिया ही खूप मजबूत टीम आहे. 338 रन त्यांनी केलेले आहेत. थोडं लक्ष द्या, मी क्रिकेट विषयी इथं बोलत नाही, थोडं लक्ष द्या. तो डोंगर आहे, डोंगर, जसं डोंगर फोडून आपल्याला जायचं असतं तसं करायचं आहे. आणि ही मुलगी गेले 6 महिने दडपणाखाली होती, डिप्रेशनमध्ये, आणि त्याला अनेक कारणं आहेत. ती जेव्हा वर्ल्ड कप खेळायला आली 2 वेळा 0वरती बाद झाली, तिला ड्रॉप करण्यात आलं. आणि मग ती मुलगी आपल्या आईबरोबर रोज बोलायची आणि रडायची की असं का. आणि आईने सांगितलं देवावर श्रद्धा ठेव, तू मेहनत कर, प्रॅक्टिस कर, आणि नक्कीच तुला यश मिळेल. आणि त्या दिवशी त्याच जेमेमा रॉड्रिग्सने 127 रन नाबाद केले आहेत. 339 धावा भारताने केल्या. आणि मॅच जिंकल्यानंतर तिला विचारण्यात आलं की तू हे कसं काय करू शकलीस. आता ऐका, तिचं पहिलं वाक्य होतं, आय वॉन्ट टू थँक जीसस. बोल्डली शी सेड. कोणतेही क्रिकेटर त्यांच्या देवाचं नाव घेत नाही. शी वॉज सो बोल्ड. She gave witness to the world. I want to thank Jesus. I want to thank my mommy, daddy who are there. I want to thank my coach. I want to thank those who believed in me. And then that particular global interview who was taking, he said that you were saying something while playing. What was that? And again she said, I was repeating a Bible verse. That is from Exodus chapter 12 and 14. What is that word? Be still and God will fight for you. Be still, be calm, and God will fight for you. शांत राहा, प्रयत्न कर, आणि देव तुला यश देईल. देव तुझ्यासाठी तिथं उभा राहील. आणि तो जीसस क्राइस्ट तिच्यासाठी उभा राहिला. तिला 5 जिंकणं मिळाली. 2 इझी कॅच सुटले गेले, जे कधीच ह्यापूर्वी असं घडलं नाही. रनआउट ती होत होती, वाचली. 2 रिव्ह्यू घेतले गेले, ते तिच्यापासून गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मला मेसेज पाठवला, कारण ती बँड्राला राहते. जेव्हा ती 8वी 9वी आणि 10वीमध्ये सेंट जोसेफ स्कूल आहे, ते सेंट स्टॅनिस्लॉसच्या ऑपोजिटला आहे. आणि मी सेंट स्टॅनिस्लॉसचा व्हाईस प्रिन्सिपल होतो. सिस्टर फ्रान्स रॉड्रिग्स ही तिची प्रिन्सिपल. तर मी स्टॅनिस्लॉस आणि सेंट जोसेफ ह्या दोन्ही शाळेला त्यावेळेला सेशन द्यायचो. आणि त्या मुलीने जेमिमा रॉड्रिग्सने मला मेसेज पाठवला, हॅलो फादर अँड्रू, I want to thank you for your support, for your prayers. I owe this to my parents. I owe this to my school. School has given me those values. I want to thank Jesus Christ. Jesus is with me every step of my life. These are the words. And then she said, Father, pray for me. And her principal told me the next day, and she said, Andrew, Jemima still remembers you and remembers your sessions. She has become a world figure. They are getting so many prizes now. 125 crore they are getting from our government. 51 crore from BCCI. And Maharashtra government giving so many prizes to them. And this girl is talking about first Jesus Christ, second her mommy daddy, third her coach, and all those who believed her, all those who are praying for her. आनंद कधी येतो? प्रयत्न.
देवावर श्रद्धा. She was repeating that verse that gave her confidence, self-confidence, that gave her motivation. No matter, I will do it. And she was asked, when you scored your century, you did not celebrate it. Why? So she said, today I was not for my 50 and my 100 runs. Today I wanted India to win. And today God stood for me. And that is why I was not celebrating my 50 and 100, but I was celebrating India's win. My dear brothers and sisters, जेव्हा जेव्हा आपण देवावर श्रद्धा घेतो, प्रयत्न करतो, यश आपल्याला मिळतं. आणि म्हणून आपल्याला जर ख्रिस्ताद्वारे देवामध्ये आनंद करायचा असेल तर आपल्या प्रत्येकाला देवावर श्रद्धा ठेवावी लागेल. इवन दुसरी गोष्ट, फायनल जेव्हा होती संडेला, शेफाली नावाची मुलगी, ती हिंदू आहे, तिला वर्ल्ड कपच्या मॅचमधून काढण्यात आलेलं. कारण दुसरी मुलगी प्रतिका रावत, ती बॅटिंग करायची आणि ती जेव्हा हे प्रॅक्टिस करत होते तेव्हा इंज्युअर झाली आणि ह्या शेफाली वर्माला फक्त सेमीफायनलला बोलवले. सेमीफायनलला फक्त 10 रन केले, फेल्युअर. परंतु फायनलला शी डिड नॉट गिव्ह अप. Her mommy, daddy and her coach said, you tried and you will get it. And she was the player of the match for final. तिच्याकडे क्रिकेट होती. तिचं हार जीत क्रिकेट हे जरी आहे. And she said in her interview that I was sad that I was removed from the team. But I should talk to my coach, I should talk to my parents, and they gave me that motivation. And I failed in semi-final, but I told myself, I will try and I will win. So I thank God. She also mentioned, this was God's plan. You put it on video, YouTube, you will see their interview. She mentioned very clearly, this was God's plan, and because of God, this happened to me. My dear brothers and sisters, ख्रिस्ताद्वारे देवामध्ये आनंद करायचा असेल, आत्मविश्वास पाहिजे. तर जे मी तुम्हाला सांगितलं ते एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो, कारण तिचे शब्द काय आहेत ते बघा. हॅलो अवर अँड्रू, फर्स्टली थँक यू सो मच फॉर रिचिंग आउट टू मी. I owe a lot to my parents and my school who raised me up the right way and set my roots right. Jesus has been there for me every step of the way and has made me who I am today. Thank you for all your wishes and love for me. Keep me in your prayers. Thank you. These are the exact words. And I told her, Dad, because he is the coach at St. Joseph School and we are good friends. His name is Ivan. They are Christian, not Catholic. They belong to the place group. This man sent me the message, thank you very much, Father, for giving that motivation and teaching to my daughter. I am proud of Jemima because always she concerns me and she believes in Jesus. Now so, even when she fails, she trusts Jesus Christ. And so, if you want happiness, joy in your life, first most important thing is believe and trust Jesus Christ. Work hard. फुकट का कुछ नहीं मिलेगा. God give me 90% mark, God give me job, and you are not trying. Some you, they give me resume, others search for me, and I said, what about you? How many places have you said? No, I am not saying. I said, what? We need to try, no? You work hard, then only you will get something. God will help you.
He will send angels, but you need to work hard. There is a saying in Marathi, असेल माझा घरी देईल मला खटल्यावरी, means I will sleep and God will provide everything to me on my bed. Will it happen? Trust Jesus, that doesn't mean that you will get everything automatic. You work hard, you try, and God will give you that success. So let us pray, let us close our eyes.